Hello everyone, it's our last topic number 9, demography and family planning. Okay, in this topic we covered so far that is demography, its definition, the stages of demography cycle. Then we get the information about family planning, uh, the objectives or role of family planning. Then the hormones which are secreted or the hormones which are important for the reproduction purpose. Okay. In this lecture we are going to get the information about the contraceptive methods. Contraceptive method is nothing but the birth control techniques. Okay. How we are going to control the unwanted pregnancies. Okay. आता आपल्याला जर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज पाहिजे असेल तर प्रेग्नन्सी अवॉइड करायचं असेल तर कुठले कुठले मेथड्स आहेत आपल्याकडे जे यूज करून आपण प्रेग्नन्सी थांबवू शकतो. ओके, त्याला आपण काय म्हणायचं आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आर द प्रिव्हेंटिव्ह मेथड विच हेल्प्स द वुमन टू अवॉइड अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. ओके, प्रेग्नन्सी आपण रोखू शकतो असे कुठले मेथड्स आहेत बघूया आपण. क्वालिटीज ऑफ आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, इट शुड बी चीप. ओके, कमी इकॉनॉमिकली फाईन असले पाहिजे ते. ओके, म्हणजे रेडिली अवेलेबल व्हायला पाहिजे. इझी टू यूज अँड रिलायबल. ओके, त्याच्यावरती आपल्याला विश्वास असला पाहिजे आणि इझी टू यूज. ओके, यूज करताना त्याचे कुठलेच साईड इफेक्ट किंवा हार्मफुल ऑब्जेक्टिव्ह असले नाही पाहिजे. ओके, इट शुड बी रिव्हर्सिबल, सेफ अँड इफेक्टिव्ह. ओके, ते आपण वारंवार यूज करता आपल्याला आले पाहिजे. ओके, असे कुठले टूल्स आहेत बघूया आपण किंवा कुठले मेथड्स आहेत. ओके, इट शुड बी लाईट, कॉम्पॅक्ट, इझी टू स्टोअर अँड इझी टू डिस्पोज आफ्टर यूज. ओके, लाईट इन वेट असलं पाहिजे, कॉम्पॅक्ट असलं पाहिजे म्हणजे स्मॉल सायझेस मध्ये असले पाहिजे. इझी टू स्टोअर म्हणजे आपल्याला इझिली ते स्टोअर करता आलं पाहिजे आणि इझिली डिस्पोज सुद्धा करता आलं पाहिजे, इझिली त्याला फेकून देता सुद्धा आला पाहिजे आपल्याला. फेल्युअर रेट शुड बी मिनिमम, म्हणजे यूज करून सुद्धा आपल्याला चान्सेस ऑफ प्रेग्नन्सीचे कमीत कमी प्रमाणात असलं पाहिजे. इट शुड बी इझिली यूज बाय अनएज्युकेटेड पर्सन ॲज वेल. ओके, कुठलंही एक्सपर्ट टीम असलं तरी चालेल आणि अनएज्युकेटेड लोकांना सुद्धा ते इझिली यूज करता आलं पाहिजे असे काही मेथड्स असले पाहिजे. इन्सर्शन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी सिम्पल वन. ओके, इन्सर्शन म्हणजे बॉडी कॅव्हिटी मध्ये जर इन्सर्ट करायचे असते, स्पेशली वजॅनल इन्सर्शन जर असेल तर ते सुद्धा इन्सर्शनचा रोल जो आहे, ओके, ते सुद्धा सिंपल असलं पाहिजे. इट शुड नॉट हॅव एनी साईड इफेक्ट्स लाईक बॅक एक, पेन इन ॲब्डोमेन, डिस्कम्फर्ट, इन्क्रीज्ड ब्लिडिंग. ओके, असे काही कुठलेही साईड इफेक्ट असले नाही पाहिजे, स्पेशली बॅक एक. ओके, पाठीचा त्रास किंवा पाठ दुखलं नाही पाहिजे, ॲब्डोमेनचा सुद्धा त्रास असलं नाही पाहिजे आणि डिस्कम्फर्टने सुद्धा असलं नाही पाहिजे. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड बघूया आपण. टेम्पररी मेथड त्याला आपण फिजिकल मेथड म्हणतो, त्यामध्ये कॉन्डोम आहे, डायफ्रॅगम आहे आणि व्हजायनल स्पंज आहे. ओके, हे तुमचे फिजिकल मेथड्स आहेत. केमिकल मेथड्स मध्ये फोम्स आहेत, काही क्रीम्स आहेत, ओके, सपोजिटरीज आहेत आणि काही सॉल्युबल फिल्म्स आहेत जे की केमिकल्स मेथड मध्ये हे डिवाइड केलेले आहे. हे क्लासिफिकेशन ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहेत. ओके, हे टेम्पररी मेथड्स आहेत. ओके, इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस आहेत, त्याला आपण आययुडीज असंही म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट जनरेशन आययुडीज. ओके, इथं दिलेलं आहे बघा, कॉन्ट्रासेप्टिव्ह पॅच कसं असतं, इंट्रा युटेराइन डिव्हाइस कसं असतं, बर्थ कंट्रोल काही इंजेक्शन सुद्धा आहेत, सर्व्हिकल कॅप आणि डायफ्रॅगम असं असतं, स्पर्मिसाइड्स काही जेलीज आहेत. ओके, व्हजायनल रिंग आहे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत, इम्प्लांट्स आहेत, बर्थ कंट्रोल पिल्स आहेत, कॉन्डोम फॉर मेल अँड फिमेल. ओके, आपण बघूया वन बाय वन. सेकंड जनरेशन आययुडीज मध्ये कॉपर टी आहे, कॉपर टी नोवा मल्टीलोड डिव्हाइसेस आहेत. ओके, थर्ड जनरेशन आययुडीज मध्ये प्रोजेस्टा सर्ट सुद्धा आहेत. ओके, सर्ट या शब्दाचा अर्थ काय, इन्सर्ट्स. ओके, हार्मोनल मेथड्स किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये ओरली आपण पिल्स घेऊ शकतो, कंबाईंड पिल्स आहेत, प्रोजेस्ट्रॉन ओनली पिल आहे, पोस्ट कॉयटल पिल्स म्हणजे काय,
आफ्टर सेक्स काही पिल सुद्धा अवेलेबल आहेत. वन्स अ मंथ पिल सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या महिन्याच्या सुरुवातीला आपण घेतलं तर ते पूर्ण महिन्यापर्यंत जर ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी सुद्धा झालं तरी ते आपण रोखू शकतो. मेल पिल सुद्धा आहेत. ओके, फॉर मेल. ओके, स्लो रिलीज प्रिपरेशन, त्यामध्ये इंजेक्टेबल्स आहेत, सबडर्मल इम्प्लांट्स आहेत आणि व्हायजायनल रिंग्स आहेत. पोस्ट कन्सेप्शनल मेथड्स बघा, त्यामध्ये मेन्स्ट्रुअल रेग्युलेशन्स, मेन्स्ट्रुअल इंडक्शन्स अँड अबॉर्शन्स. ओके, अबॉर्ट सुद्धा करू शकतो आपण. मिसलिनियस मेथड्स मध्ये बिहेवियरल मेथड्स आहेत, त्यामध्ये अब्स्टिनन्स आहे. सेफ पिरियड मध्ये जर क्वायटस झालं किंवा सेक्स केलं तर ते सुद्धा अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आपण रोखू शकतो. क्वायटस इंटरप्टस सुद्धा आहेत. ओके, नॅचरल फॅमिली प्लॅनिंग मेथड मध्ये बेसल बॉडी टेम्परेचर, सर्विकल म्युकस मेथड अँड सिम्पॅथोथर्मिक मेथड हे सुद्धा आहे. ओके, ब्रेस्ट फीडिंग आणि बर्थ कंट्रोल वॅक्सिन सुद्धा काही अवेलेबल आहेत. हे सगळे तुमचे काय आहेत, हे टेम्पररी मेथड्स आहेत. ओके, परमनंट मेथड म्हणजे काय, आपण डायरेक्टली सर्जरी किंवा सर्जिकल ऑपरेशन करून मेल स्टरलायझेशन, त्याला आपण वॅसेक्टोमी म्हणतो. ओके, जे तुमचे जे टेस्टिकलचे जे वेन्स निघतात ते आपण कट करू शकतो टेम्पररी. ओके, आणि मेल स्टरलायझेशन आहे त्याला आपण ट्युबेक्टॉमी असं म्हणतो. ओके, परत रिपीट करतो बघा, ट्युबेक्टॉमी म्हणजे फिमेल स्टरलायझेशन आणि वॅसेक्टॉमी म्हणजे वॅसिकल्स आपण रिमूव्ह करतो. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, मेल स्टरलायझेशन. टेम्पररी मेथड्स आपण स्टार्ट करूया. ओके, आज त्यामध्ये पहिलं मेथड आहे बॅरियर मेथड. ओके, हे स्पर्म्स दिलेले आहे तिकडे आणि ते आपण कसं स्टॉप करू शकतो. ओके, बॅरियर मेथड बघा, बॅरियर मेथड्स आर अवेलेबल फॉर बोथ मेन अँड वुमन. द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन इज दॅट दे प्रिव्हेंट द युनियन ऑफ ओव्हम विथ द स्पर्म. ओके, स्पर्म आणि ओव्हमचं युनियन म्हणजे एकत्रित येणं हे रोखू शकतं, त्याला आपण काय म्हणतो, बॅरियर टाइप ऑफ मेथड्स. ओके, आता फर्स्ट बघूया त्यामधलं फिजिकल मेथड, कॉन्डोम. ओके, इथं त्याचं पिक्चर दिलेलं आहे. ओके, इट इज मेड अप ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, इट इज अ मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्पेशली. इट इज अ मेड अप ऑफ लॅटेक्स अँड अप्लाइड ऑन द, लॅटेक्स काय आहे, हे रबर आहे किंवा प्लास्टिक आहे. ओके, अँड अप्लाइड ऑन द पेनिस बिफोर इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्स असं आपण म्हणू शकतो, टू अवॉइड द एंट्री ऑफ सिमेन और स्पर्म इन टू द व्हाजायना. ओके, सेक्स करत असताना आपण हे जर अप्लाय केलं पेनिसवरती तर आपल्याला अनवॉन्टेड जे प्रेग्नन्सी आहे ते आपण रोखू शकतो. ओके, कसं रोखू शकतो आपण, हे स्पर्म काय करतात, त्या पर्टिक्युलर पॅकेट्स मध्येच थांबून राहतं आणि व्हाजायनापर्यंत ते पोहोचतच नाही. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस बघा, सिम्पलेस्ट, मोर इफेक्टिव्ह, इझिली अवेलेबल. कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये हे इझिली अवेलेबल होतं, मोर इफेक्टिव्ह आहे आणि सिम्पल मेथड आहे. ओके, जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, इरेक्टेड पेनिसवरती हे अप्लाय करायचं आहे. इझी टू यूज, नो साईड इफेक्ट्स, प्रोटेक्टिव्ह अगेन्स्ट एसटीडीज. एसटीडीज म्हणजे काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पासून सुद्धा हे कॉन्डोम्स हे आपल्याला हे आजारापासून रोखू शकतं. लाईट म्हणजे वजनाने हलके असतील. कॉम्पॅक्ट म्हणजे इझिली आपण स्टोअर करू शकतो. अँड डिस्पोजेबल, ओके, इझिली आपण थ्रो करू शकतो, डिस्पोज करू शकतो. ओके, डिसएडव्हान्टेजेस बघा, अ न्यू कंडोम इज यूज आफ्टर एव्हरी सेक्शुअल इंटरकोर्स. प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन कॉन्डोम यूज करायचं आहे. इट मे स्लीप ऑफ और टिअर ड्युरिंग क्वायटस. ओके, स्लीप होऊ शकतं. ओके, किंवा फाटू शकतं. ओके, ड्युरिंग द सेक्शुअल क्वायटस. ओके, क्वायटस म्हणजे काय, सेक्शुअल रिलेशनशिप. ओके, इट इज नॉट 100% इफिशियंट इन सम केसेस. ओके, डायाफ्रॅगम म्हणजे काय बघा, याचं पिक्चर इथं दिलेलं आहे, डायाफ्रॅगम. ओके, ते कसं इन्सर्ट केलं पाहिजे आणि ते नेमकं कुठे जाऊन ते स्टेबल होऊ शकतं ते आपण बघूया. इट इज अ डोम शेप्ड. ओके, असं वर्तुळाकार आहे हा डोम शेप्ड डिव्हाइस मेड अप ऑफ सॉफ्ट रबर अँड फिटेड विथ द स्प्रिंग इन इट्स रिम. ओके, हा जो कडेचा पार्ट जो आहे त्याला आपण रिम असं म्हणतो. They vary in size, running from 5 to 10 centimeter. The object of using diaphragm is to close off the entrance of the womb. Okay, womb पर्यंत तुमचे सिमेनचा जो सॅम्पल आहे तो पोहोचू शकत नाही. ठीक आहे, कळतं. हा तुमचा डायफ्रॅगम आहे. ओके,
या ठिकाणी आपण ते इन्सर्ट करून ठेवू शकतो. हा चा पार्ट आहे. ठीक आहे, त्या तोपर्यंत आपलं स्पर्म किंवा सिमेन त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ओके, हे बॅरियर मेथड सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. डायफ्रॅगम फिट्स ओव्हर द सर्व्हिकल ओपनिंग. हा सर्व्हिकल ओपनिंगचा पार्ट आहे. इट प्रिव्हेंट्स द स्पर्म फ्रॉम एंटरिंग इनटू द युटेरस. ओके, कळतं. डायफ्रॅगम ब्लॉक्स स्पर्म फ्रॉम एंटरिंग द सर्व्हिक्स. त्याला आपण स्पर्मिसाइड सुद्धा म्हणतो. ओके, स्पर्मिसाइड, साइड या शब्दाचा अर्थ काय? टू किल. ओके, टू किल द स्पर्म्स इज कॉल्ड एज स्पर्मिसाइड्स. ओके, हा स्पर्म्स आहेत. ओके, इकडे एंटर होतात. स्पर्मिसाइड इनसाइड डायफ्रॅगम किल्स द स्पर्म्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण केमिकल मेथड्स. त्यामध्ये फोम टॅब्लेट्स आहेत. These are the tablets which contains spermicidal agent and are inserted deep in the vagina after moistening with the water just 5 to 10 minutes before the intercourse. ओके, आपण काय करतो? फोम टॅब्लेट्स जे आहेत तिथे, ओके, काय करतो आपण? त्याला 5 to 10 मिनिट्स मॉइशन करतो. मॉइशन म्हणजे काय? मिक्स विथ द वॉटर. ओके, वॉट एव्हर अवेलेबल. ॲडव्हान्टेजेस: इझी टू यूज, डू नॉट इंटरफिअर विथ सेक्शुअल प्लेजर. ओके, सेक्शुअल प्लेजरला कुठलंच इंटरफरन्स येत नाही. तर नो साइड इफेक्ट्स. डिसएडवांटेज: इट इज नॉट an effective contraceptive method but more effective when used along with condom. ओके, condom मेल यूज केल्यानंतर आणि डायफ्रॅगम फिमेल यूज केल्यानंतर हा खूप इफेक्टिव्ह मेथड आहे. समटाइम्स साइड इफेक्ट्स लाईक इरिटेशन ऑकर्स. ओके, इन सम केसेस इरिटेशन सुद्धा होऊ शकतं. ओके, डिटोरिएशन टेक्स प्लेस इफ दे आर नॉट स्टोर प्रॉपरली. ओके, डिग्रेडेशन होऊ शकतं इफ दे आर नॉट स्टोर प्रॉपरली. ठीक आहे, हे तुमचं व्हजायनल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्पंज आहे इथे. ओके, हा तुमचा फोम टॅबलेट आहे. ठीक आहे, कळतं. स्पंज कसा अप्लाय केला पाहिजे बघा आपण. नेक्स्ट इथं तुम्ही दिलेलं आहे टुडे नावाचा एक व्हजायनल एक ब्रँड आहे. टुडे नावाचा व्हजायनल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्पंज आहे. ठीक आहे, इट इज अ स्पंज सोक्ड इन अ केमिकल स्पर्मिसाइडल कॉल्ड ॲज मोनोक्सायनॉल जी. ओके, मोनोझायनॉल जी आहे तुमचं हा स्पर्मिसाइड म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्रीम्स अँड जेलीज. ओके, दीज आर पुश्ड इन टू वजाना विथ द हेल्प ऑफ अप्लिकेटर्स. ओके, सोबत एक अप्लिकेटर दिलेलं असतं. समटाइम्स इज गिवन टू द स्प्रेड ऑफ द माउथ ऑफ द युटेरस. ओके, युटेरसच्या माउथच्या इथं जाऊन तो स्टेबिलाइज होतो. ड्युराजेल. ओके, हे काही ड्युरेक्स नावाचा एक कॉन्डम सुद्धा आहे. याच नावावरून ते डिझाईन केलेलं आहे. ॲडव्हान्टेजेस: इझी टू यूज, नो प्रॉपर मेडिकल एक्झामिनेशन इज नेसेसरी. डिसएडव्हान्टेजेस: साइड इफेक्ट्स मे इन्क्लूड लोकल इरिटेशन. ओके, त्या युटेरस पार्टला किंवा व्हजानाच्या ओपनिंगला इरिटेशन होऊ शकतं इन आयदर मॅन ऑर वुमन. ओके, आता आपण इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस बघूया. आपण त्याला आयओडीज असं म्हणतो. हा इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे. ठीक आहे, intrauterine device means inside the uterus. Intra means inside and uterine means uterus. It is inserted into the uterus to prevent conceptions. Okay, conception of your ovum with the sperm. Okay, types of IUDs. First generation IUDs are those which contains only plastic material and are made from polyethylene. ओके, लिप्स लूप सुद्धा आपण म्हणतो त्याला. आता फर्स्ट जनरेशन आयओडी कसं दिसतं ते आपण बघूया. हा तुमचा फर्स्ट जनरेशन आयओडी आहे. ओके, सेकंड जनरेशन आयओडीज काय बघू. आर दोज विच कंटेन्स मेटॅलिक कॉपर विथ इट. ओके, हा मेटॅलिक कॉपर आहे. त्याला आपण कॉपर टी असं म्हणतो. कॉपर टी इज मेड अप ऑफ प्लास्टिक बट रॅप्ड विथ फाईन कॉपर. ओके, हा कॉपरचा पार्ट तुम्हाला इकडे दिसतो आहे. इंट्रेन्सेस इट्स कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट. ओके, थर्ड जनरेशन आयओडीज बघा. हा तुमचा थर्ड जनरेशन आयओडीज आहे. ओके, इट कंटेन्स plastic with the hormone, the most commonly used device. Okay, in this group progestat. Okay, progestat is a T-shaped. हा T shaped आहे बघा. हा T असं दिसतो तुम्हाला. Device filled with the progesterone, the natural hormone. Okay, mechanism बघा. The hormone releasing devices increase the viscosity of cervical mucosa and then prevent sperms from entering in the cervix. Okay, sperm prevent करतो. They also maintain high levels of progesterone in the endometrium, render it's unfavorable for implantation. ठीक आहे, कळतं. हा तुमचे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड जनरेशनचे आयओडीज आहेत. ओके, राहिलेला पार्ट जो आहे
बर्थ कंट्रोल टेक्निक्स आहेत ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. थँक्यू.